पारुताई मला माफ कर, माझ्याकडून लई मोठी चूक झाली. पारुताई मला माफ कर. रिया, हो आले. ये लवकर. हे घे. आज खूप महत्वाची मीटिंग आहे माझ्या ऑफिसमध्ये. हा, तर एक ग्लास पाणी देतेस का? आणते. तुझी तब्येत कशी आहे? बरी आहे का आता? ठीक आहे मी. आणि पारू, तो कोण तो सुंदर, तो किती म्हणत असेल ना की मला माहित नाही गॅस लीक कसा झाला वगैरे, पण तो खोटं बोलतोय, लक्षात ठेव. आणि तू जरा सांभाळून काम कर. हे बघ, मला माहित नाही, पण मला अजूनही त्याच्यावरच संशय आहे. तुम्ही नका काळजी करू, मला माहिती आहे काय करायचं ते. पारू भाऊजी, पारू भाऊजी, कमला रानी भाऊजी, आज सवेरे सवेरे हमरे उन सुंदर के पुलिस वाला लेके चल गए. उनका बचाए लो भाऊजी, उनका बचाए लो. हमार दुटे नान नान लइका सवेरे से कुछ ना खाइले बाड़े. हम जानिला कि शराब पी के पड़ा रहलन, कुछ काम धंधा ना ही करलन, बाकी केहू के जान के साथ ना ही खेल सकलन भौजी. हाँ, आज इतना साल बीत गए हमार ब्याह भइले, हम इनका अच्छे तरीके से जानिला. ऐसन कुछ ना कह सकलन भौजी. इनका बचाए लो भौजी, इनका कमला रानी तुम्ही शांत व्हा आधी, शांत व्हा. पारू, मला वाटतंय ती खरं बोलते. मलाही तिच्या बोलण्यात खरेपणा जाणवतो. प्रीतम सर, प्रिया मॅडम, कमला राणी विश्वासानं जे सांगतायत ते मला पटतंय. सुंदर दादांना काहीच केलेलं नाहीये. हे सगळं करायला त्यांना कुणीतरी भाग पाडलंय, आणि ते कोण आहे ते आपल्याला लवकरात लवकर शोधून काढायला पाहिजे. मला असं वाटतंय की आपण सुंदर दादांना अजून एक संधी द्यायला पाहिजे. प्रीतम सर, हा, तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट कराल? काय? बोल ना. सुंदर दादांच्या विरोधात केलेली तक्रार तुम्ही मागं घेऊ शकता का? पारू, हो प्रीतम सर, कारण हे सगळं करण्यामागचा बोलविता धनी कुणीतरी दुसराच आहे, आणि त्याच्या चुकीची शिक्षा सुंदर दादांना नको मिळायला. त्यामुळे मला असं खरंच वाटते की तुम्ही तक्रार मागं घ्या प्लीज. मी बघतो काय करता येतंय का. शांत व्हा. भौजी का है ना कि उ दिन गैसवा लीक भइल रहल ना, वही कैले रहे. हाँ, मी मला वाटलेलंच मला. हा, खोटं बोलतोय. का केलंस बोल. सोडा त्याला. नाही साहेब, मी मुद्दाम नाही केलं साहेब. पारुताईवर माझा कसलाही राग नाही साहेब. मी त्यांना मारण्याचा प्रयत्न नाही केला साहेब. ही सगळी माझी मजबुरी होती साहेब, म्हणून मी केलं. कसली मजबुरी? काय उगाच खोटं बोलतोय. त्यासाठी मला पैसे देण्यात आलो साहेब. काय? कुणी पैसे दिले तुम्हाला? आणि हे सगळं करायला कुणी सांगितलं? त्या दिशा मॅडम. दिशा मॅडमनी माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून मी मॅडम घाबरलो. त्या दिशाला सोडायचं नाही आता. खूप झालं तिचं. आत्ताच्या आत्ता जाऊन पोलीस कंप्लेंट करतो तिची.
बरं झालाय बस. निर्णय तर घेतलाच पाहिजे. त्या दिशाला पण कळेल की आपण जर ठरवलं ना तर तिचं जगणं कसं मुश्किल करू शकतो ते. कोण आहे मी? दामिनी देवी किर्लोस्कर, या अख्ख्या किर्लोस्कर मॅन्शनची मालकीण. पण माझ्याच घरात मला कोणाशी बोलायची परवानगी नाहीये. शिक्षा केली आहे ना मला. शी, असली कसली शिक्षा आहे? आज माझ्या मैत्रिणींची किटी पार्टी होती, तिथे नाही जाता आलं मला. काय शिक्षा आहे? त्या मिसेस गुप्तांचा मला फोन आला होता. मला म्हणाला काहीतरी मोठी बातमी द्यायची. गॉसिप पण होता त्यांच्याकडे, पण मी फोनवर बोलूच शकले नाही. तर ही शिक्षा मला अजिबात आवडली नाहीये. या वहिनीनं सतत मलाच शिक्षा करत असतात. आधी तर काय माझा गाल लाल करायचा, माझं तोंड काळं करायचं, पण ही कसली कसली शिक्षा? कोणाशी बोलायची परवानगी नाही, ही शिक्षा. काहींची शिक्षा करतात. छी, अशी कुठे शिक्षा असते? झालं दामिनी? आता तोंडावर हात ठेवून काय उपयोग? मी तुला केलेली शिक्षा तू मोडलीस. तू बोललीसच ना शेवटी. त्यामुळे आता तुझी शिक्षा 12 दिवसांची केली आहे मी. काय वहिनी असं का करताय तुम्ही? आणि ही कसली शिक्षा आहे कोणाशी न बोलायची नाही? म्हणजे तुम्ही ना मला दुसरी कुठलीही शिक्षा करा, माझ्या मुस्काडात मारा 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 ना. नाहीतर एक काम करा, तुम्ही मला उपाशी ठेवा, मी अर्धा तास राहीन उपाशी. पण ही कुणाशी न बोलायची शिक्षा मला अजिबात आवडली नाही. मला खूप त्रास होतो. दामिनी, तू थांबतच नाहीयेस बोलायची. आता मी तुझी शिक्षा 14 दिवसांची केलेली आहे. वहिनी मला ना तुम्हाला एक बेसिक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मलाच कसं तर शिक्षा करता? मी एवढी काय चुकते? 16 दिवस. मरून जाईन मी, मरून. मी जगूच शकणार नाही. 16 दिवस किती असतात माहितीये का तुम्हाला? दामिनी, तुला कळतंय का? मी तुझी शिक्षा वाढवते आणि तरीही तू बोलतेच आहेस. त्यामुळे आता तुझी शिक्षा मी 18 दिवसांची केलेली आहे. आणि तू जितकं बोलशील तितकी तुझी शिक्षा अजून वाढत जाणार आहे. आणि हा, एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्यावर बारीक लक्ष आहे. त्यामुळे घरातच काय, बाहेरही तू कोणाशी बोलू शकत नाहीस. कळलं? बघितलं ना, वहिनीने तुमच्यात आणि माझ्यात अंतर पाडलं. आता मी तुमच्याशी बोलले आणि तुमच्यातल्या कोणीतरी वहिनींना टीप दिली तर माझी शिक्षा वाढेल. त्यापेक्षा वाईट शिक्षा मिळाली ना? हॅलो हॅलो पारू, लवकर घरी, सगळे झोपले. ये ये ये.